लाईट बिलाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। आता तुम्ही लाईट बिल जर लाईट कमी वापरून देखील तुम्हाला लाईट बिल जास्त आलं असेल, तुम्ही पैसा भरला असेल, ते पैसे कसे परत घ्यायचे ते पण सांगतो बघा। आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या कारणाने तुम्हाला लाईट बिल वाढवून येतं बघा। एका आमच्या वीज कर्मचाऱ्याने नेमकं कोणकोणती 10 कारणे सांगितलेत, ती कारण आपण व्यवस्थित तुम्हाला पाळायचे बघा। मागच्या महिन्यात आम्हाला 1000 रुपयाच्या पटीत लाईट बिल त्या ठिकाणी आलेलं होतं। आम्ही पण या चुका त्या ठिकाणी करत होतो, परंतु जे वीज कर्मचारी आहेत ते आमचे मित्र आहेत, तर त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही त्या चुका टाळल्या। या महिन्यात आम्हाला 200च्या पटीत अगदी लाईट बिल आलं आहे। 1000 रुपयेवरून डायरेक्ट 200 इतकं लाईट बिल कमी करून आलेलं आहे। त्यामुळे बघा आता कोणकोणती 10 कारणे आहेत बघा। सगळ्यात पहिलं कारण आहे जे म्हणजे जे आपला मोबाईल आहे, मोबाईलच्या बाबतीत आहे। तुमच्या मोबाईलपासूनच हे कारण सुरू होतो, तुमच्या टी व्हीपासून हे कारण सुरू होतो। प्रत्येकाच्या घरामध्ये मित्रांनो मोबाईल आणि टी व्ही 100% असते। तुमच्या घरामध्ये जर 4 माणसं असतील तर प्रत्येकाचे 4 मोबाईल सेपरेट असतात आणि प्रत्येकाचे 4 चार्जर त्या ठिकाणी सेपरेट असतात। तर यामध्ये काय होतं बघा, आपण जेव्हा मोबाईल चार्जिंगला लावतो तेव्हा आपल्या मोबाईलचा चार्जिंग झाल्यानंतर त्याचे जे मोबाईल चार्जिंग लावलेलं जे बटन असतं ते रात्रभर तसंच त्या ठिकाणी चालू असतं आणि मोबाईल काढल्यानंतर आपण ते बटन बंद करायला विसरतो। त्यामुळे लाईटीचे जे बटन असतं, आपण मोबाईल चार्जिंग करतो आणि ते बटन त्या ठिकाणी बंद करायचं विसरून जातो। आणि काही जण तर ते असे करतात, कायम ते 24 तास बटन आहे ते महिना 2 महिना असंच असतं, ते ऑनच असतं। त्यांना ऑन ऑफ द करायला वैताग येतो, त्यामुळे असंच ओढतात, ते असंच मोकळे सोडून देतात। आता तुमचं इथं जे लाईट बिल आहे ते जास्त गेलेले असते, तुम्हाला दिसून येत नाही, कळून येत नाही। हेच मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। तुमची जिथं लाईट विनाकारण वाया जातं हे तुम्ही लक्षात घ्या। तुम्हाला काय वाटतं, स्विच बटन जे आहे तर ते ऑन आहे, परंतु तुम्हाला चार्जिंगला लावलं नाही म्हटल्यावर त्या ठिकाणी आपलं लाईट खर्च होत नाही, असा आपल्याला एक गैरसमज असतो। परंतु लक्षात ठेवा, लाईटीचं जे बटन असतं ऑन असतं, त्या ठिकाणी तुमचा मोबाईल जर चार्जिंग लावला नसेल तरी पण त्या ठिकाणी मित्रांनो लाईट बिल जास्त येतं, त्या ठिकाणी 100% येऊ शकतं। आता हे स्पष्ट देखील झाले आहे। आता 4 जण माणसं असतात, प्रत्येकाचे मोबाईल वेगळे असतात, प्रत्येकाला चार्जर पण वेगळे असतात। कायम जर तुमचं लाईटीचं बटन जर चार्जिंगच्या वेगळ्या पद्धतीने जर ऑन असेल तर त्या तुम्हाला लाईट बिल 100% वाढून येतं। आता मित्रांनो तुम्हाला ते दिसून येत नाही, कळून देखील येत नाही, परंतु तुमचं लाईट बिल आहे त्या ठिकाणी वाढून येत असतं, हे लक्षात ठेवा। त्यामुळे पहिलं काम तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ती सर्व बटणं तुमच्या मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर ज्यावेळेस तुमचा मोबाईल चार्जिंग फुल होईल आणि आपण त्या ठिकाणी मोबाईल काढून घेतो त्यावेळेस न विसरता तुम्हाला ते बटन आहे त्या ठिकाणी बंद करायचं आहे। हे करून नक्की बघा, 100% तुम्हाला लाईट बिल आहे ते पुढल्या महिन्यात कमी होईल। आता 10 कारणे तुम्हाला सांगितलेत, अजून तुम्हाला लाईट बिल कमी करण्यासाठी 10 कारण सांगणार आहे। आता पहिलं कारण सांगितले, त्यानंतर तुम्हाला शेवटची आता 2 कारणं इतकी जबरदस्त की ज्यामुळे तुमचा मोबाईलचं लाईट बिल आहे एकदम कमी येणार आहे। हे नियम सुद्धा तुम्ही अतिशय काटेकोरपणे पाळायचे आहेत। तुम्हाला 900 रुपयेपासून डायरेक्ट 176 रुपये त्या ठिकाणी लाईट बिल आलेलं आहे। आता तुम्ही लक्ष देऊन बघा कोणती कारणं आहेत। आता तुम्हाला बघा दुसरं कारण आहे ते म्हणजे तुमची टी व्ही काय असतं, आपण काय करतो, रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत आपण टी व्ही बघत असतो बरोबर। आणि काय होतं, आपण जे लाईट बिलचं बटन असतं ते लाईटचं बटन असतं ते टी व्ही बंद करायचं असतं, त्यावेळेस आपण उठून जाऊन म्हणजे झोपेतून आपण त्या ठिकाणी अंतरातून म्हणजे आपल्या अंतरुणात टी व्ही बघत असतो आणि लाईटीचं बटन बंद करायला आपल्याला कंटाळा येतो आणि आपण काय करतो, जे रिमोटचं बटन आहे ते बंद करतो आणि आपल्याला वाटतं टी व्ही बंद झाली। परंतु मित्रांनो त्या टी व्हीच्या आतमधील जे यंत्र असतात, छोटी मोठी जे स्विच असतात, ते जे आपलं लाईट आहे ती लाईट खेचून घेण्याचं काम करत असतं, त्यामुळे तुमचं लाईट बिल आहे त्या ठिकाणी वाढत असतं, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्ही झोपताना टी व्हीचं जे लाईटचं बटन आहे ते बंद करायचं आहे, त्यामुळे देखील 100% तुमचं जे लाईट बिल आहे नक्की कमी व्हायला मदत होणार आहे। थोड्या छोट्याशा गोष्टीतून मित्रांनो हे लाईट बिल थोडं तुम्ही कमी करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही लाईट बिल कमी करू शकता। पुढे जे कारणे आहेत, अजून काही कारणे आहेत, तुम्ही लाईट बिल नक्कीच कमी करू शकता। त्यासाठी फक्त व्हिडिओ 2 मिनिट लक्ष देऊन बघा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे आता वीज कर्मचाऱ्यांनी हा उपाय सांगितला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या, त्यामुळे तुम्हाला लाईट बिल आता एकदम कमी येणार आहे। ते बघा म्हणजे सगळ्यात आता तुम्हाला इथे कान देऊन ऐकायचं आहे। आता वीज कर्मचाऱ्यांनी असं काय सांगितले, रात्री जेव्हा आपण सर्व 11 वाजता तुम्ही काय करत असता, घरातली ज्या ठिकाणी 11:30 वाजता आपण झोपायला जातो त्यावेळेस जे मेन स्विच असतात लाईटची बंद केल्यानंतर आपली लाईट बिल 100% कमी होतं। जे मेन स्विच असतं जे कुठलं असतं ते आपल्या घरातील पूर्ण लाईट जाते, ती मेन स्विच ते आपण डायरेक्ट तुम्ही बंद करायचा कधी रात्री 11 वाजल्यापासून ते पहाटे 7 वाजेपर्यंत। ज्यावेळेस तुम्ही उठता त्यावेळेस तिथं लाईटचं त्या ठिकाणी स्विच आहे ते ऑन करायचं आहे। तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की
आता लाईट तर लागणार, 0 बल्ब लावूनही आम्ही झोपतो, मग काय करायचं काय? तर मित्रांनो, चार्जिंगची जी बल्ब आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जर लाईट बिल खरंच कमी करायचं असेल तर तुम्हाला जे रात्री चार्जिंगवरची बल्ब असतात त्या 4-5 तास चालतात, तुम्ही ते लावून देखील ऑन करू शकता, थोडासा उजेड त्यामधून पडतो, तर ती एक ठीक आहे. त्या ठिकाणी काय सांगितलं लक्षात ठेवा. आता तुम्हाला विश्वास पण बसला नसेल, पहिल्यांदा विश्वास बसला नसेल, मेन स्विच त्या ठिकाणी बंद केलं, ऑन केलं तर लाईट बिल वाढवून येतं, तर काय करायचं, तुम्ही जे मेन स्विच आहे ते ऑन करायचं आहे. आम्ही असं केल्यानंतर आम्हाला लाईट बिल त्या ठिकाणी कमी आलं आहे बघा. आता तिसरा पर्याय तुम्हाला लक्षात ठेवा, काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जे लाईट बिल आहे, जे लाईट आहे, लाईटचं मेन लाईन आहे ते मेन स्विच आहे ते बंद करायचं आहे. आणि इथून पुढं काळजीपूर्वक सर्वांनी लक्षात घ्या. आता इथून पुढे तुम्हाला जास्त लाईट बिल वाढवून येतं, त्याची कारणे सांगतो बघा. काय होतं, जवळपास बऱ्यापैकी घरामध्ये आता जे फ्रीज आहे, मग लोक काय करतात, लोकांना सवय असते की घरामध्ये जागा अपुरी असते, अत्यंत कमी जागा असते, त्यामुळे फ्रीज हा एकदम भिंतीला चिटकून ठेवायचं नंतर काम असतं. त्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस फ्रीज भिंतीला एकदम चिटकून घासून ठेवतो, त्यामुळे फ्रीजला ज्या मागील थंडगार करण्याचं फ्रीजचा आतील हवा घेण्यासाठी जी यंत्र असतात, काही पंखा आहेत, तर त्या फ्रीजला जास्त ठिकाणी वीज खर्च करावी लागते हवा घेण्यासाठी. कारण भिंतीला चिकटल्यानंतर फ्रीजला पाठीमागचा जो फॅन असतो, पाठीमागचा जो फॅन फिरण्यासाठी आणि बाहेरील हवा घेण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही, त्यामुळे तुमचं जे वीज आहे, जे वीज बिल आहे ते वाढवून येतं. या ठिकाणी मित्रांनो जास्त वापरलं जातं फॅन, त्यामुळं लाईट बिलसुद्धा जास्त वाढण्याची शक्यता असते. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे तुमच्या फ्रीज आहे ते मागील भिंती त्या ठिकाणी फ्रीज आहे ती दोन्ही भिंतीच्या मध्ये म्हणजे आपलं भिंत आणि फ्रीजच्या अंतरमध्ये कमीत कमी 1 फुटाचं अंतर ठेवायचं आहे. आणि म्हणजे त्याच्यामध्ये जी खेळती हवा आहे ती खेळती हवा राहिली पाहिजे आणि तुमचं लाईट बिलसुद्धा नक्कीच कमी येईल. मित्रांनो, हा प्रयोग देखील नक्कीच करून बघा. तर दुसरा ऑप्शन देखील तुम्हाला सांगणार आहे. आता मित्रांनो, जवळजवळ 20 ते 25% तुमचं लाईट बिल वाढत असतं. आता म्हणजे ज्या चुका करत आहेत मित्रांनो, तुमचा जो फॅन आहे, फॅनबद्दल देखील तुम्हाला तुमचा फॅन एकदम जुना असतो, जुना म्हणजे कधी 4-5 वर्षाचा आधीचा जुना फॅन असतो. फॅन म्हणजे तुमची वीज जास्त खातात, हे तुम्हाला लक्षात पण येत नाही. त्यामुळं आता बाजारामध्ये जे नवीन कंपनीचे 5 स्पीडचे चांगले फॅन आलेत ते देखील तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुमचं लाईट बिल कमी येणार आहे. मित्रांनो, तुम्ही फॅनकडे दुर्लक्ष करता, इथे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे, कारण या फॅनमुळे सुद्धा भरपूर लाईट तुमचं खात असते आणि लाईट बिल देखील वाढून येत असतं. आता तुम्हाला वाटतं थोडं लाईट बिल वाढल्याने त्याला काय होतं आहे, परंतु फ्रीज आहे, TV आहे, तुम्हाला सांगतो अजून बऱ्यापैकी तुम्हाला जे साधनं आहेत तुम्हाला ते लाईट बिल थोडं वाढवून देत असतं. जसं थेंबे थेंबे तळसाठी त्याप्रकारे लाईट बिल देखील थोडं वाढवून सगळ्यात जास्त तुम्हाला लाईट बिल येत असतं. आता तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, आता तुम्हाला शेवटला सांगतो, आता तुमचं जर लाईट बिल मागच्या महिन्यामध्ये 500 रुपये आलं असेल आणि तुम्ही या महिन्यामध्ये सगळं ज्या मी सांगितलेल्या आयडिया केल्या, तर तुम्हाला लगेच निम्म्यात 50% 250 रुपये लाईट बिल. या सगळ्या मी सांगितलेल्या 4 गोष्टी करून बघा, नक्कीच तुमच्या लाईट बिलामध्ये फरक पडेल. मागील महिन्यामध्ये काय केलं आहे, गावाला गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लाईट बिल अजिबात वापरलं नाही, पण तरी देखील 500 रुपये लाईट बिल आलं असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, जे MSOB ऑफिसमध्ये जायचं आहे, तिथं तुम्हाला काय करायचं असेल, तुमच्या लाईट बिलावर रजिस्टर नंबर त्या ठिकाणी तुम्हाला एक अर्ज भरायचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला काय करायचं, त्यानंतर जर लाईट बिल त्या ठिकाणी आलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी अजिबात वापरायचं नाही, लाईट बिल वापरलंसुद्धा नाही, हे त्यांना अर्जामध्ये सांगायचं आहे, तिथं तुम्हाला कंप्लेंट द्यायचे आहे आणि तुमचे पैसे देखील तुम्ही माघार घेऊ शकता. जी हे लाईट बिल वाढवून येण्याचं नेमकं कारण काय, तर बघा, तुमचं जे मीटर आहे ते जुने मीटर असेल, तर तुमचं मीटर खराब झालं असेल, तुम्ही तशा प्रकारे कंप्लेंट देखील MSOB ऑफिसला करू शकता अर्ज करून. जवळचे MSOB ऑफिसमध्ये तक्रार देखील करू शकता. ही तक्रार केल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं मीटर नवीन त्या ठिकाणी बसवून देखील मिळू शकतं. तुम्हाला ही खरोखर तुम्ही वापरले आहे का, ते देखील मीटर देखील तुमचा खराब असेल बदलून बघा, तर त्यामध्ये देखील तुमचा फरक लाईट बिल वाढून येण्याचं कारण असू शकतं. तुम्हाला अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या टिप पाहण्यासाठी आपल्या संभाजी अर्जुन तुरा YouTube चॅनल नक्कीच लाईक करून ठेवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ दुसऱ्या लोकांनासुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.